अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या येत्या गुरुवारी आहे। 11 जानेवारी 2023 ला मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार पण आहे। गुरुवार आहे, त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिना आहे आणि त्यातल्या त्यात अमावस्या आहे। हे तिन्ही योग अतिशय सुंदरतेने मिळून आलेले आहेत। या दिवशी काय उपाय करायचे आहे, काय सेवा करायची आहे ते आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नाहीये। मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आपल्याला अमावस्यालाच करायचं आहे। बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई अमावस्या संपल्यावर केली तर चालेल का? मला एक सांगा, जर आता सगळ्यात आधी अमावस्या ही उद्या रात्री 8:11 लागणार आहे आणि समाप्ती परवा 5:27 आहे। म्हणजेच गुरुवारी 5:30 वाजेपर्यंत अमावस्या संपेल। मग हे अमावस्याच्या काळानंतरच तुम्ही उद्यापन करू शकता का? तर बघा, उद्यापन तुम्ही अर्थात आपण संध्याकाळी उद्यापन करत असतो। 5:30 नंतर उद्यापन केलं तरी चालतं किंवा अमावस्याच्या काळात उद्यापन केलं तरी चालतं। मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार लक्ष्मी प्राप्तीचा हा दिवस हा तुम्ही अमावस्याच्या काळात उद्यापन केलं तरी चालतं। मनात काही शंका आणू नका। आपण दिवाळी आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आपण अमावस्याच्या दिवशीच साजरा करत असतो। म्हणून उद्यापन तुम्ही अमावस्याच्या काळात ज्यांना संध्याकाळी नाही शक्य होत त्यांनी सकाळी केलं तरी हरकत नाही। आता गुरुवारी सकाळी अमावस्या आहे, म्हणजेच बुधवारी संध्याकाळी रात्री लागणार आहे 8 वाजेनंतर आणि ती गुरुवारी संपूर्ण दिवस आहे। अमावस्याच्या दिवशी आपण बरेच काही उपाय करत असतो। आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे, जी दरिद्री आहे ती बाहेर जावी, घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा आणि अर्थात उद्यापन असल्यावर तर ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे। ह्या दिवशी काय काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नव्याने काही सांगायची गरज नाही, पण काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे। म्हणून सगळी माहिती मी थोडक्यात सगळीच देते की जेणेकरून तुम्हाला कुठलेही प्रश्न राहणार नाही। अर्थात गुरुवार आहे आणि अमावस्या आहे, तर अर्थात आपण सकाळी उठल्यावर हळदीचं लेपन करायचं असतो, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा असतो। त्याच्याबरोबर गुरुवार आहे, बऱ्याच वेळा असं होतं की गुरुवारी असल्यावर आपण फरशी पुसत नाही, पण अमावस्या आहे तर तुम्ही ह्या दिवशी फरशी पुसू शकता। फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। पाणी घ्या, गोमूत्र द्या, खडा मीठ असेल तर चांगलं किंवा घरातलं मीठ टाका, लिंबू टाका। हे सगळं एकत्रित पाणी आहे ज्याने आपल्याला आपल्या घरातली फरशी पुसायची आहे। तेच पाणी थोडंसं जास्त ठेवायचं। आपल्याकडे 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्याची पण आपल्याला अमावस्याच्या दिवशी पूजा करायची असते। ती कशी करायची ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ह्याच पाण्याने आपल्याला गाडी स्वच्छ धुवायची। उतारा पण तुम्ही करू शकता, नारळाचा उतारा करायचा ते पण तुम्हाला माहिती आहे। बरेच दिवस आपण हेच व्हिडिओ केलेले आहे। आता त्याच्याबरोबर गुरुवारी बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला देव धुवायचे नाही किंवा देव स्वच्छ करायचे नाही, पण अमावस्या आहे, तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहेत। नेहमी मी सांगत असते की पंचामृताने आपल्याला देव स्वच्छ करायचे असतात, पण अर्थात आपण संसारिक माणसं आहोत, पंचामृत तयार करायला किंवा ते घरात अवेलेबल असतं असं नाही। ज्यांना चमक पावडर जी पितांबरी सारखी आहे, पण पितांबरी एवढी वाईट अजिबात नाही, खूप चांगली आहे, ऑर्गॅनिक वस्तूंनी ऑर्गॅनिक गोष्टींनी ती पावडर बनवली आहे। कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाहीये। तुमच्यापर्यंत ती पावडर मिळावी, एक आपल्याच फॅमिलीतले आहेत, तुमच्यापर्यंत ती पावडर मिळावी आणि अर्थात ती पावडर खूप मोठ्या मोठ्या देवस्थानांवर पण जाते, तेवढी त्याची टेस्टेड आहे ती, म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती देते आहे। ज्यांना चमक पावडर विकत घ्यायची आहे त्यांची सगळी लिंक माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता देव स्वच्छ धुतल्यावर अर्थात देव्हारा आपल्याला साफ करायचा असतो। आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची मांडणी तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता। आता शेवटचा गुरुवार आहे, अर्थात आपण जोमाने सेवा करणार आहोत। सेवा काय करायच्या ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही। अमावस्याच्या दिवशी पण आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो। म्हणजे हा किती सुंदर योग आला आहे की तुम्ही अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली तर अर्थात आपल्या पितरांना पण तृप्ती मिळेल आणि घरात माता लक्ष्मी पण सदैव वास करेल। आता सेवा काय करायची आहे, अर्थात विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्राचं पठण तुम्ही करा, श्रवण केलं तरी चालेल, पण पठण केलं तर अतिशय उत्तम। त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता, 1 वेळा करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा, तुम्ही करू शकता। कुंकुमार्चन तुम्ही करू शकता। अमावस्या आहे, कुंकुमार्चन करू का? हो, तुम्ही कुंकुमार्चन करू शकता।
ललिता सहस्रनामाचं पठण तुम्ही करू शकता. गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी कुंकुमार्चन करायचं असतं. अमावस्या असली तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही. उलट अतिशय उच्च कोटीच्या सेवा तुम्ही करत आहात आणि सुंदर योगावर तुम्ही करत आहात. नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळेल. आता तुम्हाला माहिती आहे की गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजा करत असतो. तर केळीच्या झाडाची पूजा का करतो असं म्हटलं जातं की केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे आणि अमावास्याच्या दिवशी जर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केली तर अर्थात भगवान विष्णू पण तृप्त होतील. आणि खरंच सांगते, ज्या पितरांना सद्गती मिळत नाही, पित्र आपले तृप्त झालेले नाहीये, बऱ्याच काही अडचणी आपल्या संसारिक आयुष्यात येत असतात, त्यांना पण आपल्याला मुक्ती मिळेल, त्यांच्यातून आपल्याला सुटका मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं की अमावस्या आहे, गुरुवार आहे, पितरांना आपण रोज घास देतो का? नाही. पण अमावस्याच्या दिवशी थोडासा भात करा, भातामध्ये मीठ नाही टाकायचं, तूप आणि भात किंवा दही भाताचा नैवेद्य तुम्ही वरती ठेवा. कावळ्याने खाल्लं अतिशय उत्तम, पण प्रत्येक वेळेस कावळा घेईल असं नाहीच. मग तुम्ही काय करायचं, कुठलाही पक्षी बघा, पितृ कावळ्याच्या स्वरूपात येतील असं नाही, कुठल्याही पक्षीच्या स्वरूपात येऊन ते अन्न ग्रहण करतील. ज्यांना टेरेसवर ठेवणं शक्य होत नाही त्यांनी त्यांच्या बाल्कनीत ठेवावं, बाल्कनीत ठेवावं, खिडकीत ठेवावं, की जेणेकरून कुठला तरी पक्षी येऊन ते खाऊन जाईल. कावळा घास घेऊ नये घेऊ, तुम्ही तुमचं काम करायचं. एक ना एक दिवस येईल की कावळाही घास घेईल किंवा कुठलाही प्राणी येऊन तो घास खाऊन जाईल. त्याच्याबरोबर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा ही अमावस्या येते आपण पिंपळ वृक्षाची पण सेवा करत असतो. पण एवढंच आहे की त्यांना आपण स्पर्श नाही करत, पिंपळ वृक्षाला आपण स्पर्श नाही करत, पण त्यांची पूजा करायची असते. गुरुवारी तुम्ही सकाळी जाऊन पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा. त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाका, 1 चमचा दूध टाका, पाणी टाका आणि काळे तीळ हे पितरांसाठी समर्पित असतात. तुम्हाला ते काळे तीळ टाकायचे आहे. त्याच्यानंतर ते पाणी आपल्याला त्या झाडाला घालायचं आहे. झाडाला पाणी घातल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अर्थात तुम्ही गेले तर दक्षिण दिशेला दिवा लावायला विसरू नका. दिवा लावायला नाही जमलं तर फक्त पाणी घातलं तरी चालेल. बाकीची माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता फक्त मी पाणी घाला आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करा आणि प्रार्थना करा भगवान विष्णूंना की माझे जे काही पितर आहे, सासरचे असो माहेरचे असो, त्यांना मुक्ती मिळू दे, त्यांच्याही आत्म्याला शांती लागू दे. ते शांत तर सगळं जग शांत असं म्हणायला हरकत नाही. हे तुम्ही आवर्जून करा. आता अमावास्याच्या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्याच्यात येतं जे कुंकुमार्चन करायचं आहे, ललिता सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्याबरोबर येतं ते महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकमची उच्च कोटीची सेवा आहे. आपण देवीचं उद्यापन करतो, म्हणजेच काय देवीची पाठवणी करत असतो, देवीची जास्तीत जास्त सेवा करत असतो. देवीला तीच प्रार्थना करायची की तू इथून चालली आहे. तुम्हाला एक सांगते, माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात तुमच्याकडे वास करणार आहे, पण जे काही नियम आहे की आपल्याला उद्यापन करायचं असतं, उद्यापनाच्या दिवशी देवीला तेच प्रार्थना करायची की माझ्या घरात अखंड सुख समृद्धी शांतता भरभराटी राहू दे, माझ्या घरातले सगळे लोक निरोगी आणि स्वस्थ राहू दे, हीच प्रार्थना कराय. आणि माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही दरिद्री आहे, जो काही दोष आहे तो तू तुझ्यासोबत घेऊन जा, अशी आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि छान पद्धतीने आपल्याला अमावस्या आणि महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. कुठलीही सेवा उपाय करताना मनात एक सकारात्मकता असणं खूप महत्त्वाचं असतं. हे शुभयोग जुळून आलेला आहे. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या घरावर उतारा करू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की नारळ घ्यायचं, त्याच्यावर त्रिशूळ काढायचं आणि त्याचा शेंडा समोर ठेवायचा आणि 7 वेळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करू शकता. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ताई मुलं हट्टी आहे, मुलं ऐकत नाही, तुम्ही त्यांच्यावर पण हा उतारा करू शकता. काहीही हरकत नाही, तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर एक घरात आजारी व्यक्ती आहे जो वारंवार आजारी पडतो असतो, अशा वेळेस सुद्धा तुम्ही त्यांच्यावर पण नारळाचा उतारा करू शकता. अजून बऱ्याच काही सुंदर सुंदर सेवा आहे, मी लवकरच घेऊन येईल. आजच्यासाठी फक्त इतकंच. तर अमावस्याच्या दिवशी काय सेवा करायची, काय उपाय करायचे ते तुम्हाला सांगितलं आहे. जास्तीत जास्त सेवा करा, उपाय करा. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली कोणाला तरी सांगा की आपल्याला असं करायचं आहे, तसं करायचं आहे. कोणाचं तरी चांगलं करायला गेलो तर त्यावेळेस देवही आपलं चांगलं करत असतो. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.